नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया जी आहे 620 एकूण जागांसाठीची, यामध्ये जर तुम्ही पाहिलंत, यामध्ये लिपिक टंकलेखक आणि लेखालिपिक या पदासाठी सुद्धा यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यामध्ये लिपिक टंकलेखकसाठी गट क संवर्गातील हे पद आहे। यामध्ये पाहू शकता 135 जागा आहेत। वेतन श्रेणी पाहू शकता 19,900 ते 63,200 S6ची वेतन श्रेणी आहे। दुसरं जे पद आहे लेखालिपिक, इथे सुद्धा पाहिलं तर पाहू शकता 58 जागा आहेत, टोटल 58 जागा। यामध्ये गट क संवर्गातील वेतन श्रेणी सेम आहे S6साठीची। तर या दोन्ही पदांसाठी महत्त्वाचा जो प्रश्न आहे टायपिंग सर्टिफिकेट जे आहे, प्रमाणपत्र, याबाबतचे जे उमेदवारांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, म्हणजे अर्ज भरताना त्यांना प्रमाणपत्र लागणार आहे का नंतर लागणार आहे, टायपिंग प्रमाणपत्र आवश्यकच आहे का, नाही दिलं तर चालेल का, त्याचबरोबर कोणत्या उमेदवारांना हे टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे, तिथे पाहू शकता कधीचं प्रमाणपत्र लागणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे, की आता लगेच लागणार आहे, नंतर दिलं तर चालू शकतं का, मराठी आणि इंग्रजी दोन्ही लागणार आहेत का एकच लागणार आहे, असा सुद्धा प्रश्न आहे। त्याचबरोबर टायपिंग सर्टिफिकेटमधून सूट कुणाला मिळणार आहे। तर पाहू शकता ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात। पहिलं जे पदनाम आहे लिपिक टंकलेखक गट क संवर्गाची वेतन श्रेणी S6साठीची 19,900 63,200 इतकी। यामध्ये आपण पाहिलं की 135 टोटल जागा आहेत आणि लेखालिपिक 58, म्हणजे पाहू शकता टोटल जवळजवळ पकडलं तर आपण 200 180 190 जागा होतात। आता एवढ्या जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे, महत्त्वाचं आहे। यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, पात्रतेमध्ये पाहू शकता तुम्ही इथे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे। त्याचबरोबर आपण म्हणतोय की टायपिंगचं सर्टिफिकेट आवश्यक आहे का नाही। दुसरी पात्रता तुम्ही पाहू शकता मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी व म्हटलंय, पाहू शकता किंवा नाही म्हटलेलं आहे, व म्हटलंय, व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असणे आवश्यक आहे। आणि तिसरी जी पात्रता आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। यानंतर आपण लेखालिपिक या पदासाठी सुद्धा आपण पात्रता पहिल्यांदा पाहूयात, सेम आहे, पाहू शकता काहीच बदल नाही आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे आणि इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असणे आवश्यक आहे। आणि तिसरी जी पात्रता आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। आता दोन्ही पदांसाठी सेमच पात्रता आहे, दोन्ही पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। आता महत्त्वाचं आहे पाहू शकता यामध्ये जे प्रश्न पाहिले की टायपिंग प्रमाणपत्र आवश्यकच आहे का, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे होय, सगळ्यांना टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे। कोणत्या उमेदवाराला नाही, कोणत्या उमेदवाराला म्हणजे आवश्यक आहे असं नाही आहे, सगळ्या उमेदवारांना टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्याचबरोबर पाहू शकता कधीचं प्रमाणपत्र लागणार आहे, आता हे महत्त्वाचं आहे, कधीचं प्रमाणपत्र लागणार आहे। आता सगळे जे उमेदवार ह्या दोन्ही पदांसाठी अर्ज करतील, मग ते कोणत्याही प्रवर्गामधून असून द्यात, दिव्यांग असेल, अनाथ असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, कोणत्याही उमेदवाराला सूट नाही आहे। सगळ्या उमेदवारांना त्यांचे जे टायपिंग प्रमाणपत्र आहे हे सबमिट करणं आवश्यक आहे। आता कधीचं लागणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे। तर माहिती अशी आहे पाहू शकता, याची टायपिंग सर्टिफिकेट जे आहे किंवा प्रमाणपत्र जे आहेत जी काही ती तुम्हाला ना जेव्हा तुम्ही अर्ज करताय त्याच वेळेला अपलोड करायचे आहेत, म्हणजे 11 मेच्या अगोदरच तुम्हाला आवश्यक आहे। आता समजा काही उमेदवारांना सध्या अजूनपर्यंत त्यांची जी सर्टिफिकेट आहेत प्रमाणपत्र हे उपलब्ध नाही आहेत, तर असे उमेदवार काय करू शकतात पाहू शकता। अशा उमेदवार समजा आता त्यांनी टायपिंग प्रमाणपत्र तयार होत आहेत किंवा त्यांना मिळणार आहेत, तर 11 मेच्या अगोदर त्यांच्याकडे जर टायपिंग प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झालं, टायपिंग सर्टिफिकेट मिळालं, तर ते अपलोड करून ते अर्ज करू शकतात। पण त्याच्यानंतरनं 11 मेच्या नंतरनं तुम्ही अर्ज करू शकत नाही आहे, कारण अर्जामध्येच तुम्हाला जे टायपिंग सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र हे अपलोड करणं आवश्यक आहे। त्यामुळे मी जर म्हटलं की अर्ज करेन आणि त्यानंतर मी सबमिट करेन, तर तुम्ही अर्जच सबमिट करू शकत नाही, कारण तिथे कंपल्सरी अपलोड करणं आवश्यक आहे असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये तुम्ही जर अर्ज करताना बघितलं तर स्पष्टपणे तुम्हाला तुमचा जो अर्ज भरतानाच तुमचे जे टायपिंग प्रमाणपत्र आहेत दोन्ही मराठी आणि इंग्रजी। दुसरा एक प्रश्न आपला महत्त्वाचा होता की एक दिलं तरी चालेल का, दोन नसतील म्हणजे दोनातलं एकही चालेल का, तर यामध्ये पाहू शकता स्पष्ट म्हटलेलं आहे मराठी
आणि इंग्रजी दोन्ही आवश्यक आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही आवश्यक असून दोन्हीमध्ये जी वेगमर्यादा इथे सांगण्यात आली आहे त्या वेगमर्यादेचंच जे टायपिंग प्रमाणपत्र आहे ते आवश्यक आहे. तुम्ही म्हटलं मराठीचं आहे इंग्रजीचं नाही तर चालेल का? तर नाही आहे, दोन्हींची तुम्हाला अपलोड करायची आहेत, दोन्ही आवश्यक आहेत. आणि 11 मे 2025ची शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. म्हणजे जी काय असेल ती 11 मे 2025 नंतरची शैक्षणिक पात्रता असली तरी तुम्ही ते कागदपत्र जे आहे ते अपलोडच करू शकत नाही आहे. त्यामुळे जी 11 मे 2025 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे त्या अगोदरचे तुमचे जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट हे सगळं असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी दोन्ही जे वेगमर्यादा देण्यात आली आहे ती वेगमर्यादेचेच जे प्रमाणपत्र आहेत हे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. तुम्ही म्हटलं एक आहे एक नाही तर तसं सुद्धा चालणार नाही आहे. स्पष्ट त्या पद्धतीने जी नमूद आहे माहिती ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे, पाहू शकता यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आता मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आहेच, तर त्यामध्ये तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कागदपत्र सबमिट करावे लागतील. तर जेव्हा तुम्ही अर्ज भरताय त्यावेळेला कोणत्याही पद्धतीचा मराठी भाषेचा पुरावा जो ज्ञान असलेला पुरावा जो आहे तो लागणार नाही आहे. पण समजा तुमची निवड प्रक्रियेमध्ये तुमची निवड झाले कागदपत्र पडताना, तर अशा वेळेला तुमचे जे कागदपत्र आहे त्यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा जो प्रमाणपत्र आहे ते आवश्यक आहे. ज्या शाळेमधून शाळा महाविद्यालयामधून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, माध्यमिक असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे जे शाळेचे जे प्राध्यापक असतील त्यांच्याकडून जे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही घेऊ शकता. कारण त्या शाळेमधून तुम्ही शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर ते प्रमाणपत्र तुम्हाला तिथून प्राप्त होऊ शकतं. आणि त्यानंतर म्हटलं की आपल्याला 30 शब्द प्रति मिनिट मराठीची आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीची ही आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा कमी असेल तरीसुद्धा ती ग्राह्य धरली जाणार नाही आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, पाहू शकता किमान म्हटलेलं आहे, किमान 30 शब्द. आणि दुसरी जी आहे इंग्रजीसाठीची किमान 40 शब्द. तुम्ही 25 शब्द किंवा 35 शब्द असे प्रति मिनिटचं जर टायपिंग प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार नाही आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर समजा फेक किंवा चुकीचं जर प्रमाणपत्र किंवा तुमचं शासकीय मान्यता असलेलं प्रमाणपत्र सबमिट करत नसाल तर नंतर तुमची जी टेस्ट होईल यामध्ये पाहू शकता ह्या दोन्ही पदांसाठी पॅटर्न थोडासा वेगळा असतो. म्हणजे 120 गुणांची परीक्षा होते, काही वेळेला 80 गुणांची जी आहे यामध्ये टायपिंग टेस्ट असते, कौशल्य चाचणी घेतली जाते. आणि अशा वेळेला पाहू शकता जी कौशल्य चाचणी असते 80 गुणांची यामध्ये तुम्हाला टायपिंग करावे लागते. आणि जर टायपिंगचं स्किल तुमचं चांगलं नसेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. कमी गुण तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी आणि तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे जर तुमचं स्पीड नसेल तरीसुद्धा तुम्हाला तयारी करणं त्या पद्धतीने आवश्यक आहे. आणि इथे पाहू शकता 2 मुद्दे, वेगमर्यादेचं जे सर्टिफिकेट आहे 30 आणि 40चं यामध्ये शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा ऑप्शन देण्यात आलेलं आहे. यामध्ये संगणक टंकलेखन म्हणजे आता पाहू शकता आपण जी टाईपरायटरवर टायपिंग करतो यामध्ये TCC GCC TBCC असते तेच प्रमाणपत्र असलं तरी चांगलं आहे. नाहीतर आता सध्या पाहू शकता संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र ते सुद्धा मिळतं आणि हे कमीत कमी 6 महिन्याचं असणं आवश्यक आहे. हा जो कोर्स आहे हा 6 महिन्याचा कमीत कमी असतो, 3 महिन्याचा नसतो. जर 3 महिन्याचं तुम्ही सबमिट करत असाल ते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार नाही आहे. 6 महिन्याचं कमीत कमी हा प्रोफेशनल कोर्स असतो आणि त्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. पाहिलं जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करताय, तुम्ही जे लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करताय तर तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला दोन्ही कागदपत्र जे आहेत सगळे डॉक्युमेंट ते त्याच वेळेला अपलोड करायचे आहेत. म्हणजे तुम्ही म्हटलात की त्याच्यानंतर तुमचे अर्ज भरल्यानंतर जेव्हा नाव येईल तेव्हा सबमिट करेन तर असं चालणार नाही आहे. कारण ते स्पष्टपणे अपलोड करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही पदांसाठी पाहू शकता लेखालिपिक आणि लिपिक टंकलेखक जवळजवळ 180 जागा आहेत दोन्ही मिळून आणि चांगली सुवर्णसंधी आहे. ज्यांच्याकडे जे टायपिंगचं प्रमाणपत्र आहे दोन्ही अशा उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर जास्त काही शैक्षणिक पात्रता वेगळी यामध्ये सांगण्यात आलेली नाही आहे. तुमचं जर स्पीड चांगलं असेल, तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, अपलोड करून तुम्ही अर्ज करू शकता. चांगल्या पद्धतीची संधी आहे. कारण पाहू शकता टायपिंग प्रमाणपत्राच्या ज्या अटी आहेत या अटीमुळे कमी अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संधी जी आहे ही चांगल्या पद्धतीची आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पाहू शकता 620 पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे आणि इतरसुद्धा पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. इतर पदांबाबत सुद्धा काही कागदपत्रांबाबत काही अपडेट किंवा अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकता. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने जे महत्त्वाची कागदपत्र आहेत या भरती प्रक्रियेअंतर्गत लागणारी ती ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायची आहेत.
या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.